नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना, मी गोरख शिलार ग्रीन लीफ प्रोटेक्शन। आज आपण आलेलो आहेत नागठाणा येथील प्रगतशील शेतकरी श्री पांडुरंग तात्या मोगल यांच्या शेतामध्ये। तर यांनी यांच्या हळदीला यावर्षी कशाचा वापर केलेला आहे हे स्वतः सांगितलं। साहेब तुम्ही आम्हाला शेलूमध्ये भेटले, त्याच्या बाद आपला परिचय झाला। हो बरोबर, परिचय झाला। तुम्ही मी आम्हाला हळदीसाठी काय करावं लागेल साहेब, आपल्या शेतात जर हळद येत बी नाही, थोडी पोखत बी नाही, हो तुम्ही आम्हाला मार्गदर्शन दिलं। हो मार्गदर्शन दिलं, त्या पहिल्यापासून ट्रीटमेंट तुम्ही दिली आम्हाला। बरोबर, त्या टायमाला आधी तुम्ही सांगितले आपल्या कंपनीचे औषधं वापरा तुम्ही, रूट झोन आणि ऑइल मिक्स। बरोबर आहे। रासायनिक खतासोबत बेसल डोसला रूट झोन आणि ऑल मिक्स ऑइल मिक्स दिलं। त्याच्यानंतर तुम्हाला रूट झोन ऑल मिक्स टाकल्याच्या नंतर कसा बदल वाटला हळदीमध्ये? हळदीमध्ये एकदम म्हणजे काय, त्याला अशी सड लागली नाही, काळी डोम हळद राहिली, लोकांच्या पिवळ्या पट्ट्यात करपा आला नाही, आणि मालाचं बी बघा कसं पोझिशन येतं, नंबर 1। बरोबर आहे। त्याच्या बाद त्याच्यानंतर समजा पहिल्यांदा तुम्ही रूट झोन ऑल मिक्स वापरलं, लगेच ड्रिचिंग मध्ये तुम्ही काय टाकलं त्याला? ड्रिचिंग मध्ये ते राजमा मायक्रोरायझा आणि गुळ, हो ते एकदा सोडलं, एकदा सोडलं। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचा हळदीचा दुसरा डोस चालू झाला, हो त्यावेळेस तुम्हाला आम्ही म्हणलं की बाप्पा ही आमची जी हळद स्पेशल आहे, हो हळद स्पेशल कसं वाटलं? तिथून 5च काम नाही, त्याच्या बाद मग लय नंबर 1 राहील। बरोबर आहे। आज बरेचशे त्याच्या बाद थोडंफार आम्ही लय मोठा खत वापरला नाही, रासायनिक खताचा वापर कमी करून तुम्ही जे केला। मायक्रोन्यूट्रिएंट जे असते ह्याचा वापर जास्त केला, तर त्याच खर्चात मध्ये हे झालं, पण रिझल्ट चांगले भेटले। बरं, जसं की आता आमची ग्रीन लीफ प्रोटेक्शन कंपनी, आमच्या ग्रीन लीफ प्रोटेक्शन कंपनीचं रूट झोन ऑल मिक्स, हळद स्पेशल आणि कल्पतरुण ऑल मिक्स बद्दल तुमचं काय मत आहे? लय नंबर 1 राहिले सगळे, तुम्ही जेवढे दिले ते प्रोडक्ट तेवढे सगळे चांगले राहिले, म्हणजे आम्हाला सगळ्याच अनुभव आला ना। बरोबर आहे। सगळे जसं की तुमची आता हळदीवर ट्रीटमेंट झालेली समजा भरपूर या प्रोडक्ट, तर ह्या प्रोडक्ट बद्दल बाकीच्या शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश द्याल? आम्ही तर सांगूच, आता शेतकऱ्याला खुदच कळत का नाही बरं काय काय झालंय म्हणून, तर सांगायची गरज काय? शेतकरी थोडं फसू शकतो, नाही फसू. बरोबर आहे। आता आपल्याला अनुभव आला म्हणून सांगायला मोठेपणाची गोष्ट थोडीची। जसं तात्याला ह्या वर्षी अनुभव आलेला आहे, तर समजा आपण तात्याच्या प्लॉट मध्ये बी बघू शकतो, आणि तात्याही सांगणार आहेत, कारण की तात्या आम्ही तर समजा कंपनीवाले आहेत, पण प्रत्येक शेतकऱ्याची तर आम्ही आज ह्या वर्षी समजा पूर्ण रिझल्ट आल्यावर सांगावं लागेल ना, रिझल्ट मोठेपणा आल्यावर रिझल्ट सांगत लागणार आहे। आता बरेचशा शेतकऱ्याची कंदसड पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये। परत तात्या तुम्हाला हे सगळं मार्गदर्शनाबद्दल तुम्ही कसे आहेत? चांगलं हे आम्ही समाधानी आहेत, आणि पाणी साचलं होतं पण त्याच्यात पण सड लागली नाही। बरोबर आहे। एवढा पावसाला होऊन बी सड लागली नाही, काहीच नाही, करपा नाही, काहीच नाही, मग आणि काय पाहिजे आपल्या शेतकऱ्याला? आता बाकीच्या ग्रीन लीफच्या प्रोडक्ट बद्दल, सगळ्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही समाधानी। धन्यवाद तात्या तुमचे।